मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा इंडिया आघाडीने दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे नेते शिवसेनेच्या नेत्यांची सकाळपासून धरपकड सुरू झालेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते विजय देवणेजी आहेत। धरपकड सध्या सुरू केलेली आहे, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमतात आलेलं सरकार असताना सुद्धा सरकार जनतेला का भीतं ते कळत नाही। स्वातंत्र्य काळापासून अनेक मुख्यमंत्री झाले, रस्त्यावर बसणाऱ्या साध्या गरीब माणसाची सुद्धा चौकशी करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे, त्यांचा अवमान या कोर्टकरनं केला, इंद्रजितना धमकी दिली, सभागृह सुरू आहे, सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की हे चिल्लर काम आहे। अरे मी चिल्लर काम आहे तर तुम्ही त्यांना अटक का करत नाही? राहुल सोलापूरला का अटक करत नाही? कोश्यारींना का पदमुक्त केलं नाही तुम्ही? म्हणजे ह्याच्या मागं भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे आणि या रणनीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, महात्मा ज्योतिराव फुल्यांचं, शाहूंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमी नाव करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं आज यांनी दडपशाही केलेली आहे। माझ्या घरामध्ये आले, पोलीस फोर्स उभा केला, पण त्यातनं सुद्धा मी तिथं गनिमी कव्यानं घराबाहेर पडलो आणि गनिमी कव्यानं जाऊन त्या देवेंद्र फडणवीसला काळा झेंडा 100% दाखवणार। कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज खरं तर दुपारी हे आंदोलन आहे, मात्र रात्री तुम्हाला नोटीस दिलेली आहेत। आज सकाळपासून पोलीस सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागावर फिरत आहेत, काय सांगाल या दडपशाही संदर्भात? नाही, ही दडपशाही म्हणजे कोल्हापुरामध्ये पोलिसांना असं वाटतं की प्रत्येक जिल्हा पोलीस प्रमुख आला की त्यांना वाटतं की मुख्यमंत्री मंत्री यांच्यासमोर कुणीही काळे झेंडे जर दाखवलं नाहीत, झेंडे जर दाखवले नाहीत तर त्यांना असं वाटतं की मी खूप मोठं काम मिळालं, मला काहीतरी बढती मिळेल, मला काहीतरी मिळेल। हे कशासाठी? अरे तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेसाठी या ना। कोल्हापुरामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर प्रश्न पेटला असेल तर विजय देवना अटक करणं हा तुमचा अर्जंट असू शकत नाही आहे आणि साधं काम आहे। आम्ही निदर्शनं करणार आहोत, त्या पोलिसांनी आम्हाला थांबवावं, देवेंद्र फडणवीस 2 मिनटं खाली उतरावं आणि नमस्कार करून सांगावं कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ह्याला मोकाट फिरू देणार नाही, ताबडतोब अटक करणार। काय आहे एवढं साध्या 2 गोष्टी ज्या सभागृहात सांगितल्या त्या जनतेसमोर सांगायला त्यांना काय अडचण आहे? काही झालं तर आज तुम्ही आंदोलन करणार आहे? आंदोलन करणार, 100% करणार। एक लक्षात ठेवा, महात्मा गांधींनी मिठावरचा टॅक्स ब्रिटिशांनी वाढवला, त्याने आव्हान केलं की 1 मूठभर मीठ मी घेणार। एकटा माणूस समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर हजारो त्यावेळेचे स्वातंत्र्य सैनिक बाहेर पडले। एवढं सांगतो फडणवीस साहेब, एक जरी काळा झेंडा दाखवला तरी आम्ही हे आंदोलन जिंकल्यासारखा प्रकार आहे। कुठूनही कसं येऊन त्या जागेपर्यंत आम्ही पोहोचणार। मूळ मुद्दा यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे, संभाजी राजेंचा अवमान आहे, हे सोडून इतर राजकारण सुरू असल्याचं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आता जर तुम्ही जर बघितला बीडसारख्या घटनेमध्ये दीड महिना तुम्हाला एका मंत्र्याला तो पुरावे असताना तुम्ही त्याचा राजीनामा घेऊ शकत नाही। बीडमध्ये असताना अनेक लोकांना तुम्ही अटक करू शकत नाही, ज्यांचा क्रूर हत्या केली, म्हणजे कदाचित हिटलरला सुद्धा लाजवल अशी हत्या केली। तुम्ही काय केलं? तुमचे मंत्री घोटाळ्यामध्ये सापडतात, त्यांना शिक्षा होती, त्या मंत्री मोकाटपणाने फिरतात। अरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या लोकांना तुम्ही जर बगल देत असाल तर तुम्ही स्वच्छ पारदर्शक सरकार करते। आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, सरकार कसं आहे ते आम्हाला माहीत नाही, फक्त एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही। आंदोलन कुठल्याही परिस्थितीत होणार, 100% होणार, काळा झेंडा घेऊनच होणार। मुख्यमंत्री आज कोल्हापुरातल्या विविध कार्यक्रमांसाठी खरं तर कोल्हापुरात येत आहेत आणि त्यांच्या मार्गावर हे गनिमी काव्यानं आंदोलन करण्यात येणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये जाऊन त्यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्यावर सध्या इंडिया आघाडी ठाम आहे आणि या इंडिया आघाडीच्या नेत्यांची सध्या कोल्हापुरात धरपकड सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।